असे पांढरे शुभ्र बिबडे, असा छान पांढरं शुभ्र घाटा आणि ओले बिबडे घरातल्या घरात सोप्या पद्धतीने कसे बनवायचे, हाच व्हिडिओ आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर यासाठी मी घेतले आहेत 1 किलो गहू. गहू आपल्याला 3 दिवस पाण्यामध्ये भिजवायचे आहेत. सोबतच घेतलेले आहेत अर्धा किलो ज्वारी. ज्वारी सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे 3 दिवसांसाठी. मोठ्यातल्या मोठ्या भांड्यामध्ये छानसं जास्तीत जास्त पाणी टाकून आपल्याला ज्वारी आणि गहू भिजत घालायचे आहेत. सोबतच मी अर्धा किलो रेशनिंगचा तांदूळ सुद्धा भिजवलेला आहे, जो तिसऱ्या दिवशी आपल्याला भिजवायचा आहे. आता दुसऱ्या दिवसानंतर मी इथे गव्हाचं आणि ज्वारीचं पाणी एकदा छानसं बदलून घेतलेलं आहे आणि पुन्हा नवीन पाण्यामध्ये त्याला भिजवून घेतलेलं आहे. आता 3 दिवस झाले आहेत. 3 दिवसांनंतर जेव्हा गहू बघितला, तर गहू दाबल्यानंतर त्यातला छानसा चिक असा बाहेर निघत होता. म्हणून तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला इथे मी गहू दळून घेतलेले आहेत. साधे घरी मिक्सरवरच दळून घेतलेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्वारी थोडी-थोडी घेऊन तिला पाणी टाकून दळून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण एका चाळणीतून गाळून घ्यायचं आहे. हे सगळी ज्वारी पूर्ण दळून झाल्यानंतर हा असा कोंडावरती राहतो. तर ह्या कोंड्यामध्ये पुन्हा पाणी घालून यातला सगळा चीक आपल्याला खाली गाळून घ्यायचा आहे. आता हा जो कोंडा उरला आहे, यामध्ये अजूनही थोडाफार चिक बाकी आहे. तर त्याला पुन्हा एकदा पाणी टाकून छानसं पिळून घेणार आहोत. जेव्हा आपण हा कोंडा पाणी टाकून त्यातला चिक काढतो आहोत, त्यामध्ये ज्वारीच्या कण्या सुद्धा राहतात. तर तो चिक काढताना असा छानसा घोळून काढणार आहोत. हा उरलेला कोंडा आहे, यामध्ये मी टाकलं आहे पाणी आणि याला घोळून आपण वरचं जे पाणी आहे, तोच घेणार आहोत. खाली जे कण्या उरलेल्या असतात त्या आपल्याला घ्यायच्या नाहीयेत. आता हे इथं असं जी प्रोसेस मी दाखवते आहे, तशाच प्रोसेसने याच्यातल्या कण्या बाजूला करून घ्यायच्या आहेत आणि हा उरलेला कोंडा याला पुन्हा चांगला हाताने पिळून घेणार आहोत आणि त्या उरलेल्या कण्या बाजूला ठेवून देणार आहोत. तुम्ही बघू शकता घोळून घेतल्यामुळे ज्वारीच्या कणे जे उरलेले आहेत ते कसे आहेत, त्यासाठी याला घोळून घ्यायचं आहे. आता अशाच पद्धतीने आपण गहू सुद्धा सगळा दळून घेणार आहोत मिक्सर. आता इथे गहू सुद्धा माझा सगळा दळून झालेला आहे आणि त्याचा चिक आता आपण काढणार आहोत. तर एका मोठ्या भांड्यामध्ये चांगलं दळून घेतलेलं मिश्रण घेणार आहोत गव्हाचं आणि त्याच्यामध्ये अजून जास्त पाणी टाकून पुन्हा त्याच्यातला कोंडा आणि चीक बाजूला काढून घेणार आहोत. आता पाणी टाकून झाल्यानंतर चांगल्या हातांनी त्याला जोरात असं दाबून त्याच्यातला चीक बाजूला काढून तो कोंडा दुसऱ्या पाण्यात टाकणार आहोत. तसंच आपल्याला सगळ्या चीक काढून घ्यायचा आहे आणि त्यातला कोंडा वेगवेगळा करून घ्यायचा आहे. आता एका पाण्यात टाकून झाल्यानंतर हा कोंडा एका पाण्याने आपण धुवून घेणार आहोत, कारण त्यामध्ये भरपूर सारा चिक अजूनही बाकी असतो. ह्या चिकमधून सगळा कोंडा मी बाजूला करून घेतलेला आहे. आता उरलेला चिक हा आपण एका चाळणीने गाळून घेणार आहोत. भांडं घेताना डब्बा किंवा उंच असं भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामधला जो घट्टवाला चिक आहे तो असा खाली तळाशी बसतो आणि वरती जे पाणी येतं ते आपण काढून टाकणार आहोत. आता इथे पूर्णपणे चिक मी गाळून घेतला. आता उरलेला सगळा कोंडा आपण एका घमेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि त्याला चांगलं चोळून त्यातला जो काही उरलेला चिक आहे तो आपण बाजूला करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की त्याला कोंड्याला कसं चोळून त्यातला चिक मोकळा करून घ्यायचा आहे. आता इथे हा कोंडा चांगल्या कडक हातांनी पिळून त्यातला चिकचं पाणी बाजूला करून घेणार आहोत. आता हा कोंडा आपण फेकून देणार आहोत आणि जे पाणी सफेद कलरचं पाणी जे आहे, ते पुन्हा गाळणीने गाळून डब्यामध्ये ओतून घेणार आहोत. सगळा चिक गाळून झाल्यानंतर तो असा काही दिसतो. आता याला 2-3 तासांसाठी ठेवायचं आहे. म्हणजे यातला चिक जो घट्टवाला चिक आहे तो खाली बसतो आणि त्याचं पाणी वरती येऊन जातं. पातेल्यामध्ये आहे तो ज्वारीचा चिक आहे आणि डब्यामध्ये आहे तो गव्हाचा चिक आहे. हे आहेत तांदूळ. हे मी रात्री भिजत घातले आहेत आणि हे साबुदाणा पण आता भिजत घातलेला आहे. तर रात्री 10 वाजेनंतर एकदा गव्हाच्या चिकावरचं हे असं पाणी आणि त्यावरती आलेला असा फेस हा आपण काढून टाकणार आहोत. म्हणजे सकाळपर्यंत जो कडकवाला, चांगला घट्टवाला जो चीक आहे तो डब्याच्या तळाशी बसलेला असेल. जे डब्याच्या तळाशी व्हाईट कलरचं दिसतं आहे तो गव्हाचा चीक आहे. हे असं पाणी आपल्याला
जितकं वर आलेलं पाणी तुम्हाला काढून टाकता येईल तितकं काढून टाकायचं, म्हणजे तळाशी घट्ट असा चिक जमा होऊन राहतो. आता चौथ्या दिवशी सकाळी हे तांदूळ भिजवलेले आहेत, हे मी आधी दळून घेणार आहे आणि साबुदाणा जो भिजवलेला आहे, तोही मी दळून घेतलेला आहे. आता आपण बिबडे तयार करण्यासाठी जो घाटा लागतो, तो घाटा बनवण्याची प्रोसेस बघणार आहोत. यासाठी मी घेतलेल्या आहेत मिरच्या, खूप सारा लसूण, धने आणि लाल तिखटवाल्या मिरच्या. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे तिखट कमी जास्त करून घेऊ शकता. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आणि त्याला बाजूला ठेवणार आहोत. घाटा बनवण्याच्या आधीची प्रोसेस आपली तयार झालेली आहे. आता डब्यामध्ये जो बसलेला गव्हाचा चीक आहे, तो असा मोकळा करून घेणार आहोत. तो एका पातेल्यात ओतून घेणार आहोत. तो पातेल्यात ओतून झाल्यानंतर त्या पातेल्यामध्ये जो आपला ज्वारीचा चीक होता, तोही यामध्ये मिक्स करून घेणार आणि सोबतच आपण जे तांदूळ दळून घेतले होते रात्रभर भिजवलेले, तेही यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. चीक मिक्स करून त्याला व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यामध्ये गाठी वगैरे काही राहिल्या असतील, तर त्या राहायला नको म्हणून. आता बिबड्याचा घाटा बनवण्यासाठी एक मोठं घाटाचं पातेलं ज्याचं बूड जाड असेल असं आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये अर्ध्यापर्यंत घाटाचं पातेलं जे आहे ते अर्ध्यापर्यंत पाणी भरून ते गरम करून घेणार आहोत. त्यामध्ये तेल सुद्धा टाकणार आहोत गरम होताना आणि मीठही टाकणार आहोत. आणि एकदा का त्याला उकळी आली की त्यातलं थोडंसं पाणी काढून घेणार आहोत. तर जर घाट्यामध्ये आपल्याला पाणी कमी पडलं तर ते गरम पाणीच आपण टाकणार आहोत. आता पाणी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ, तेल आणि जो मिश्रण आपण करून घेतलं होतं लसूण आणि मिरच्या आणि धन्यांचं ते टाकणार आहोत. आता एका बाजूने एका माणसाने घाटा ओतता एकदा का पाण्याला छानशी उकळी आली, की घाटा ओतता एकाने लगेच हलवायचा आहे. म्हणजे घाट्यामध्ये कुठल्याही गाठी होत नाही आणि हलवताना त्याला एकाच बाजूने फिरवत त्याला गोल-गोल हलवायचं आहे. हा मिक्सरमधून फिरवलेला साबुदाणा आहे. याला पाण्यामध्ये टाकून याचं पातळ असं मिश्रण करून घ्यायचं आहे. इकडे तुम्ही बघू शकता घाटा हा घट्ट व्हायला लागला आहे आणि थोडा शिजायलाही लागला आहे. असा घट्टपणा एकदा का घाट्याला आला, की हे साबुदाण्याचं जे मिश्रण केलेलं आहे आपण, ते यामध्ये टाकणार आहोत. आणि ते टाकून झाल्यानंतर असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच घाटा असा फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे घाटा शिजत असताना त्याला कुठल्याही गुठळ्या न होण्यासाठी असं फिरवत राहायचंच आहे. त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही गुठळ्या तयार होत नाही, कुठल्याही गाठी तयार होत नाही. आता घाटा आपला जवळपास शिजत आला आहे. यामध्ये मी साबुदाण्याचं पाणी ओतलं आहे. आता त्याला पुन्हा एकदा छानसं फेटून घ्यायचं आहे. छानसं गोल-गोल फिरवून मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. आता आपला घाटा ऑलमोस्ट रेडी झाला आहे. इथे मी जिरे, बडिशोप आणि तीळ असं मिक्स करून घेतलेले आहेत आणि ते या घाट्यामध्ये आता आपण टाकणार आहोत. जेव्हा आपण घाटा खातो तेव्हा हे बडिशोप, तीळ आणि जिरे याचा क्रंच जेव्हा दाताखाली येतो तेव्हा तो फार सुंदर लागतो आणि तसंच ओल्या बिबड्यांमध्येही तो फार छान लागतो. आता हे सगळं आपण टाकून घेतलेलं आहे. तीळ, जिरे आणि बडिशोप. आता याला पुन्हा छानसं मिक्स करून घेणार आहोत आणि इथे घाटा आपला रेडी झालेला आहे. असा गरमागरम घाटा हा खूप छान लागतो. यावरती तुम्ही तेल टाकून घेऊ शकता. कोणी गूळ टाकून खातं, तर कोणी असाच साधाही खातं. तर खानदेशमध्ये बिबड्याचा घाटा हा खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. तर तुम्ही खानदेशमध्ये आलात आणि बिबड्याचा घाटा नाही खाल्ला, तर तुमची खानदेशची ट्रिप ही वाया जाते. आता मला आवडतो म्हणून मी तर इथे डिशमध्ये काढून घाटा खायला घेतलेले आहेत. आता आपण जाणार आहोत बिबडे थापायला बाहेर. ते थापण्याची ही छान कला असते, जी सगळ्यांना जमत नाही. कारण घाटा हा गरम असतो आणि ते बिबडे थापले गेले पाहिजे. तर इथे 2 कापड घेऊन त्याला पाण्याने ओलं करून घेतलेलं आहे आणि जो घाटा असतो, तो असा गरमागरम काढून ओल्या कापडावरती टाकणार आहोत आणि जशी आपण भाकर थापतो, तसंच आता बिबडं आपण थापून त्याला गोलाकार आकार देणार आहोत. बिबडं कुठेही जाड किंवा बारीकच एकदम असं राहिलं नाही पाहिजे. त्यामुळे त्याला व्यवस्थित थापावं लागतं आणि त्याला छान आकार द्यावा लागतो. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हात थंड पाण्यात टाकून त्याला असं गोल थापायचं आहे आणि कुठल्याही ठिकाणी जाड किंवा खूप बारीक असं न ठेवता सगळ्या ठिकाणी व्यवस्थित गोल पसरवून बिबडं आपण थापून घेणार आहोत. बिबड्याचं पान थापणं आणि बिबड्याचं पान धोत्रावरती सुकायला टाकणं ही एक कलाच आहे जी सगळ्यांना येत नाही. सुकण्यासाठी मी इथे आधी साडी घेतली होती. साडी तिला ओली करून घेतली आहे आणि तिला एकसारखी सिंगल अशी पसरवून टाकलेली आहे. आता हे बिबडे आपले इथे थापून झालेले आहेत. आता आपण याला खाटेवरती सुकायला टाकणार आहोत. मी
खाटेवरती साडी ओली करून अशी सिंगल पदर टाकून तिला अंथरलेली आहे. चला बघूया बिबडे हे सुकायला टाकायचे कसे. कापडाखाली ताट असतं, ताटेसहित ते कापड उचलायचं, व्यवस्थित ठेवायचं आणि कापड अलगद उचलून त्याला खाटेवरती उलट करायचं आहे आणि कापड काढताना सुद्धा हळूच उचलायचा. कापड जर व्यवस्थित ओलं नसेल तर बिबडं निघत नाही आणि तो घाटा थंड होऊन जातो, तर तो नंतर थापलाही जात नाही. त्यामुळं बिबडं टाकणं ही एक कलाच आहे. तर आता असेच सगळे एक एक बिबडे थापून आणि ते खाटेवर टाकून घेणार आहोत. आता व्हिडिओमध्ये मी 1-2च बिबडे दाखवलेले आहेत टाकताना. नंतर आम्ही दोघींनीही बिबडे हे टाकून घेतलेले आहेत. बिबडे थापताना हात असे लाल-लाल होतात आणि आग-आग होतात. तर त्यासाठी थंड पाण्यामध्ये असे मधून-मधून हात बुडवून त्या बिबड्यांना व्यवस्थित थापून घेणार आहोत. इथे माझी मुलगी मस्तपैकी घाटा खाते आहे. मी आणि सासूबाईंनी दोघींनीही हे बिबडे थापून असे सुकायला टाकलेले आहेत. 2 खाटांवरती 2 वेगवेगळ्या खाटांवरती एवढे बिबडे असे सुटसुटीत टाकलेले आहेत. म्हणजे जेणेकरून काढतानाही त्याला जास्त त्रास होणार नाही. तर बिबडे काढण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे. तर तीही आता मी तुम्हाला दाखवणार आहे. बिबडे हे जास्त उन्हामध्ये दिवसभर सुकवायला टाकायचे आहेत. तुमच्याकडे धोतर असेल तर चांगलंच, नाहीतर तुम्ही साडीवर किंवा अशा पातळ कापडावरतीही सुकायला टाकू शकता. आता संध्याकाळच्या वेळेला इथे बिबडे हे सुकलेले आहेत आणि अर्धे ओले आहेत. बिबडे सुकल्यानंतर हे असे काही दिसतात. आता हे आहे टॉप साइड बिबड्यांची. आता आपण जेव्हा बिबडे काढू तेव्हा त्याला पालथं करायचं आहे. जी वरची बाजू होती ती पालथी घालून मागच्या बाजूने त्या कपडावरती असं पाणी टाकायचं आहे. चांगलं पाणी टाकून ते पाणी थोडंसं त्या कपड्यामध्ये जिरू द्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण बिबडे काढतो तेव्हा बिबडं मधूनच असं तुटत नाही. आता हे सगळं पाणी जिरल्यानंतर कापड असं एका बाजूने खेचायचं आहे. म्हणजे तो बिबडं आहे ते कापडावरून अलगद असं बाजूला होतं. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. बघा. आता ह्यातलेच ओले बिबडे आपण बाजूला करणार आहोत आणि सुकलेले कडक झालेले बिबडे आपण बाजूला करणार आहोत. तर चला बघूया बिबडं काढायचं कसं. आता हे पाणी छानसं जिरलेलं आहे. तर कापड एका बाजूने खेचायचं आहे. कापड खेचलं की ओलं झालेलं बिबडं हे अलगद असं बाजूला निघतं आणि आपण बिबड्याला एका बाजूने धरून आणि कापडाला एका बाजूने धरून हे बिबडं असं खेचून घ्यायचं आहे. तर ही अशी बिबडे काढण्याची पद्धत आहे. आता असं एक-एक करून सगळे बिबडे आम्ही इथे काढून घेतलेले आहेत. आता तुम्हाला दाखवते की ओले बिबडे आणि सुकलेले बिबडे जे जास्त असे त्याच्यावरती घाटा-घाटा दिसतो आहे किंवा जे जास्तपणे सुकलेले नाहीयेत ते ओले बिबडे आपण बाजूला करणार आहोत खाण्यासाठी. हे खाण्यासाठी जे ओले बिबडे त्यावरती तेल लावून आपण छान खाऊ शकतो. तर ते ओले बिबडे छान टेस्टी लागतात. आणि जी बडीशोप, तीळ आणि जिरे टाकलेले आहेत, त्याचा जेव्हा क्रंच दाताखाली येतो, तेव्हा अगदीच छान लागतात. बिबडे काढण्यासाठी माझ्या मुलीलाही फार आवडत होतं आणि तीही छान आम्हाला मदत करू लागत होती आणि तिनेही छान-छान बिबडे आम्हाला काढण्यासाठी केली. आता हे टोपल्यामध्ये जे बिबडे ठेवलेले आहेत, ते ओले बिबडे आहेत आणि जे कडक झालेले आहेत, ते पुन्हा आपण सुकायला ठेवणार आहोत 1 दिवसासाठी. त्याला पुन्हा एकदा ऊन दाखवून घेणार आहोत. तर तुम्ही ओले बिबडे खाण्यासाठीच जर फक्त घाटा बनवलेला असेल, तर हे जे बिबडे आपण काढले आहेत, याला एका सुती कापडामध्ये पॅक करून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. ते 5 ते 6 दिवसांसाठी तुम्ही छान ठेवून ओले बिबडे पाहिजे तेव्हा खाऊ शकतात. वर्षभरासाठी जर तुम्हाला साठवायचे असेल किंवा वर्षभर जर तुम्हाला बिबड्याचा आनंद घ्यायचा असेल, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा याला कडक ऊन दाखवून बिबडे हे कडकडीत वाळवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच डब्यामध्ये भरायचे आहेत. तर आम्ही अर्धे बिबडे हे खाण्यासाठी ठेवलेत आणि अर्धे बिबडे हे उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत. आता बिबडं हे तुम्हाला तळून दाखवते. बिबडं हे इतकं छान फुललेलं आहे आणि ताटभर पसरेल इतकं मोठं फुललेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. हे बिबडं चवीला अगदी छान ओठांनाही तोडता येईल इतकं असं सॉफ्ट बनलेलं आहे. तुम्हीही ह्या पद्धतीने नक्की बिबडे बनवून बघा तुमच्या घरी आणि याला जास्तही काही लागत नाही. घरातल्या घरातही तुम्ही हे बनवू शकतात. तर तुम्ही बिबडे बनवलेत का हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.